अनिल पाटील यांना मंत्रिपद न मिळाल्यानं ते बेहाल झाले आहेत म्हणून बेताल वक्तव्य करतात शिरीष चौधरी। राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांना मंत्रिपद न मिळाल्यानं ते बेहाल झाले असून ते चुकून आमदार बनले आहेत म्हणून ते बेताल वक्तव्य करत असल्याचा आरोप अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी केला आहे। राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी माजी आमदार शिरीष चौधरी यांनी शिवसेनेत प्रवेश केला यावर टीका केली होती। अनिल पाटील यांना काही बोलण्याचा अधिकार नाही, हा शिवसेनेचा प्रश्न आहे। आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निर्णयावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला आहे। माझे नेतृत्व सांगेल त्याचप्रमाणे आम्ही कार्य करणार आहोत, म्हणून कोणी काही बोलले तरी त्याकडे लक्ष न दिलेले बरे असे त्यांनी सांगितले। दरम्यान अमळनेर नगरपालिका आम्ही स्वबळावरच लढू असं देखील शिरीष चौधरी यांनी सांगितलंय। मी प्रथम दीपावलीच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि काल जे आमदारांनी बेताल वक्तव्य केलं, कारण त्यांना या वक्तव्याचा कुठलाही अधिकार आहेत नाही, ते त्यांच्या पक्षाचे आहेत आणि शिवसेना ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर आम्ही तिथं आलेलो आहे। पालकमंत्री माननीय गुलाबभाऊंच्या नेतृत्वावर आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि त्या हिशोबाने त्याचा निर्णय घेणारा आणि सगळा अधिकार हे माननीय गुलाबभाऊंना, माननीय एकनाथ शिंदे साहेबांना, वरिष्ठांना आहे आणि त्यामुळे त्यांनी काय बोललं काय नाही हे याच्यावर मी जास्त भाष्य करू इच्छित नाही, परंतु आमचे नेतृत्व जे सांगेल त्या हिशोबाने आणि त्या पद्धतीने आम्ही अमळनेरमध्ये कार्य करणार आहोत। आणि माझा प्रवेश मी याच्यासाठी केला की आम्हाला तिथं शिवसेना हे स्वबळावर लढवायचं आहे, त्यामुळे आम्हाला त्यांचीच आवश्यकता नाही आहे। तर त्यांनी कसंही बेताल वक्तव्य केलं त्याला काही अर्थ नाही। त्यांनी हे वक्तव्य केलं याचा अर्थ त्यांच्या मनामध्ये परिणाम मोठा आहे ना। आज विचार केला तर अमळनेर नगरपालिकेमध्ये त्यांचा एकही नगरसेवक नाही आहे। शिरीष चौधरी मित्र परिवाराचे हे 12 नगरसेवक आहेत आणि माजी आमदार साहेबराव धोंडू यांचे नगरसेवक आहेत। अनिल भाईदास यांचा एकही नगरसेवक नाही आहे, एकही नगरसेवक ते निवडू शकत नाही। तर त्यामुळे त्यांनी हे बेताल वक्तव्य केलं आहे। आता ॲक्सिडेंट झालेला आहे त्यांना, की ॲक्सिडेंटमध्ये ते निवडून आले म्हणून ते आता बेताल झालेले आहेत, कारण त्यांना मंत्रिपद मिळालं नाही, त्यामुळे ते हयाल झालेले आहेत। त्यामुळे ते कुठेही काय बोलतात, त्यांच्या बोलण्यावर आम्ही अर्थ घेतो। नगरपालिकेची निवडणूक आम्ही तो स्वबळावर लढवणार हे आमचं निश्चित आहे। जिल्हा परिषदची निवडणूक आहे ती माननीय एकनाथ शिंदे साहेब, माननीय गुलाबभाऊ यांच्या नेतृत्वावर ते जे ज्या पद्धतीने आम्हाला सांगतील आम्ही स्वबळावर पण तयारी आहोत, परंतु त्या पद्धतीने सांगतील त्यांच्या नेतृत्वावर आम्ही लढणार। लोकनायक न्यूज